प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली मिरज कुपवाड महापालिकेने कचरा डेपोसह 5 प्रकल्पांचा वड्डी ग्रामपंचायतीचा 1 कोटीहून अधिक थकवलेला कर तातडीने न दिल्यास महापालिका कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी दिला आहे। वड्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेडक रोड येथे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापनासह कत्तलखाना, जैविक कचरा भस्मीकरण, ड्रेनेज असे 5 प्रकल्प सुरू आहेत। या प्रकल्पांचा 1,64,00,000 रुपये कर महापालिकेने थकवल्याने वड्डी ग्रामपंचायत गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच सदस्यांनी महापालिका कचरा डेपो येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे। याची दखल घेत नागरिकांच्या आरोग्याबाबत बेफिकीर असलेल्या व कर बुडवेगिरी करणाऱ्या महापालिका प्रशासनाने 2 दिवसात ग्रामपंचायतीचा थकीत कर न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल। याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या कार्यालयात कचरा टाकण्यात येईल असा इशारा अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांनी दिला आहे। या आंदोलनास बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, चंद्रकांत खोबरे, नंदकुमार येसुमाळी, अभिजित मगदूम, युवराज नाईक, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य कफिल कबाडगे, जावेद मुल्ला, अजिंक्य गायकवाड, बसवराज देवरमणी यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवत निर्णय न झाल्यास दबडे यांच्या आंदोलनात आमचाही सहभाग असणार असल्याचे सांगितले। बेडक रोडवरील कत्तलखाना व कत्तलखानाच्या परिसरात एक ड्रेनेज विभाग, फिल्ट्रेशन प्लॅन्ट, कचरा डेपो व जी खुली जागा आहे त्या खुली जागेवर बेकारशीर बांधकाम करून इथं मोठ्या प्रमाणात कचरा साठवणूक केलेली आहे। त्या कचरा डेपोसह व कत्तलखान्याचे जे काही युनिट आहेत ते युनिटचे आतापर्यंत फक्त कत्तलखान्याचं बांधकाम सोडून इतर कुठल्याही युनिटचे हे ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नाही आणि बेकायदेशीररित्या इथं कचरा डेपो केलेला आहे, जैविक भस्मीकरण केंद्र आहे, परत विविध प्लॅन्ट केलेले आहेत। इथं या प्लॅन्ट संदर्भात वड्डी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी महापालिकेच्या प्रशासनाला पत्रावर केलेला आहे, परंतु या महापालिकेनं वड्डी ग्रामपंचायतीच्या पत्रावरला जुमानलेलं नाही। त्यामुळे वड्डी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जे कचरा डेपोचे जे युनिट चालू आहेत ते युनिटचे कर मिळावं म्हणून ते आंदोलनाला बसले आहेत, परंतु या महापालिकेच्या प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। इथं कालपासून या पावसात हे आंदोलनाला बसलेले आहेत आणि महापालिकेचे प्रशासकीय प्रशासन अधिकारी असतील, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, कोणीही इकडे फिरकलेले नाहीत। त्यामुळे आता मी उपायुक्त यांच्याशी बोलणं झालं आहे आमचं, तर उद्यापर्यंत याचा निर्णय झाला तर ठीक, नाहीतर वड्डी ग्रामपंचायतीच्या जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा उद्रेक 100% होणार आहे। या आंदोलनात आम्ही सगळे उतरणार आहे आणि जर उद्यापर्यंत निर्णय प्रशासन नाही घेतल्यास इथला जो कचरा डेपोचा जो कचरा आहे किंवा इथलं जे काय जे त्यांच्या गाड्या वगैरे येत आहेत इथला कचरा सगळं आम्ही बंद करू आणि इथला कचरा महापालिकेच्या दारात आणून टाकू। वेळ पडली तर त्या उपायुक्ताच्या केबिनला कचरा टाकू। तात्काळ त्यामुळे 2 दिवसात निर्णय घ्यावा। आज आणि उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर प्रशासकीय उपायुक्त यांच्या कार्यालयात कचरा नेऊन टाकू।